नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महात्मा गांधी हॉस्पिटल स्टाफ क्वार्टर्स परेड तिथे राहणाऱ्या प्रियांका प्रीतम मुरुडकर या वहिनींना भेटणार आहोत. काय घडणार ते बघणार आहोत. या परिसरामध्ये मस्त सावली आहे. या सावलीमध्येच पटकन मुरुडकर कुटुंबाला भेटूया, बोलतं करूया आणि त्यांच्याकडनं गाणी ऐकूया. चला तर. नमस्कार. 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 घ्या उखाणा. काचेच्या बशीत चमचम दही, माझ्या मंगळसूत्रावर प्रीतमरावांची सही. सगळे कागद संपले घरात. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर प्रीतम. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे वडील आहेत माझे. नमस्कार. हे नंदचे नमस्कार हो. दीर आहेत. पुतण्या आहे मागे. नमस्कार. ही छोटी बहीण आहे. ही नमस्कार. तिची नणंद आहे. नमस्कार. ह्या छोट्या नणंद आहेत. त्या हो. जाऊबाई आहेत. त्या नमस्कार. दोघी जणी तिकडे नणंद आहेत. नमस्कार. हे छोटे सगळे भाचे आहेत हो हो माझे. हो हो आहे. आणि पाठीमागे सगळे शेजारचे आहेत. नमस्कार वेगवेगळे. सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? कल्याण. तुमचं बालपण? मुंबई लोरपळ. आई बाबा काय करायचे? आई घरीच काम होती आणि वडील गांधी हॉस्पिटलला कामाला आहे. आपण काय करता? मी पण गांधी हॉस्पिटलच लागलो. नोकरी करता? नोकरी करतो. आपण? बाबांचं चप्पलचं दुकान आहे. दुकान आहे अजूनही आहे कुठे? हो. कल्याणला. हो. कसं केलं बालपण? छान. नेहमीचे हे 4-5 प्रश्न विचारले ना हो. का जरा बरं वाटतं, हो की नाही? आणि मग खरी सुरुवात होते. हो. कसं काय मग भेटलात कुठे तुम्ही? भेटला म्हणजे आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण कसं असतं ते? होय. माझे सासरे हा. आणि माझे मावशीचे मिस्टर म्हणजे एका ठिकाणी असे म्हणजे भेटी व्हायचे. ते पतपेढी म्हणून एक चांगले होती. मित्र होते. ते पतपेढीमध्ये काम करत असताना ते चांगले मित्र झाले. तर मग असं झालं की बाबा मुलगी बघायची, माझं लग्न ठरवायचं मुलाचं. तुमचं? माझं लग्न ठरवायचं, काय कसं करायचं. तो तिचे मामा म्हणाले की आहे आमची अशी मुलगी एक, तिला दाखवतो. मग आम्ही गेलो. सगळं झालं, मन जुळली वगैरे, फक्त पत्रिकाच जुळली नाही. काय झालं म्हणजे मन कशी जुळली? सगळ्यांची म्हणजे आधी त्यांना बोलू द्या. थांबा ना. काय हो, कशी काय मन जुळली म्हणजे आता काय? ते काही फक्त पहिला भेट म्हणजे पहिल्या ह्याच्यातच म्हणजे नाही आवडलेलं. पुढे काही हेच नव्हतं विचार. पण तुम्हाला बोलायला वेळ दिला होता? हो दिला होता. दोघांना? हो. मग तेव्हाच तुम्ही एकमेकांना आपला होकार सांगितला? सांगितला नव्हता हा. पण म्हणजे मनातून ठरलेलं की नाही हेच तुमच्या म्हणजे- मनातून ठरलेलं. हा. पण मग पुढे काय प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम म्हणजे माझ्या पत्रिकेमध्ये थोडासा छोटासा मंगळ होता, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. बाकी काही नाही. मग ते पण लग्नाच्या वेळी मग पूजा वगैरे केली, सगळं झालंच होतं. मग मला सांगा, असं असताना सुद्धा काय जादू होती यांच्यामध्ये किंवा काय असं होतं की ज्याच्यामुळे? त्यांचं बोलणं, त्यांचं जे म्हणजे प्रत्येक बोलण्यातून माणसाला हसवण्याची, किती रागवलेला असेल ना माणूस, चटकन हसवून मोकळे आता होतात. थोडक्यात सांगतो ना तुम्हाला. तुम्ही येणार होता तिथून, आम्हाला माहिती आहे. तर आम्ही सगळ्यांना लाईन सेटअप केला होता इकडे. ते म्हणलं आता भाऊजी येणार, तर मी बोललो भाव करायचं लगेच. सगळे हसले. ते भॉ करायच्या आधी भॉजी आले. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला यांनी भॉ केलं होतं. म्हणजे मला असा प्रश्न पडला की ही सवय आहे की काय भॉ करायची? नाही, ज्या प्रकारे आम्ही उभा केलं होतं ना, तर आम्हाला त्याचा कोणाला नाही नाही, पण तुम्हाला एक सांगू, तुमच्यामुळे ना, या भॉमुळे ना, मला तर लहानपण सगळं आठवलं. हो ना. बरं मला सांगा, असाच हा त्यांचा खेळकर स्वभाव आहे. तुम्ही दोघे जेव्हा पहिल्यांदा गप्पा मारल्या, पहिल्यांदा म्हणजे ती पत्रिका वगैरे नंतर, काय किती विश्वास वाटला या व्यक्तीवरती बोलल्याबरोबर? पहिल्या भेटीतच म्हणजे की हाच विश्वास ठेवणं इतका म्हणजे आहे असं पहिल्या भेटीतच ते जाणवलं होतं. त्याच्यामुळे पण मग नंतर जो 6 महिन्याचा खंड पडला तेव्हा तुम्हाला त्यांची आठवण कधी आली नाही? ती तर येतच होती. आणि तुम्हाला? मला तर येत होती, पण काय करणार, काहीच पर्याय नव्हता. बरं, पण आता सगळं व्यवस्थित आहे. हो. हो ना. बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण आता या ठिकाणी या खेळात 3 गाणी वाजवणार का दोघे? बघूया. या घरातली मंडळी ओळखणार का? बघूया.
यामध्ये 3 गाणी दडलेली आहेत. एक आव्हान तुमच्यासाठी, एक आव्हान तुमच्यासाठी, आणि मग शेवटचं गाणं दोघांनी मिळून वाजवायचं. पहिलं गाणं जर बरोबर वाजवलं आणि सगळ्यांनी ओळखलं तर 500 रुपयाचं बक्षीस. दुसरं गाणं बरोबर ओळखलं तर अजून 500 रुपयाचं बक्षीस. तिसरं गाणं बरोबर ओळखलं तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस. आणि 3ही गाणी जर ओळखली तर अजून 500 रुपयाचं बक्षीस. तेव्हा आता बघा बक्षीस मिळणार का तुम्हाला, आम्हाला बघायचंय. चला बघूया पहिलं गाणं कुठलं येतं तुमच्यासाठी. गॉड खेळ आहे तो. आणि हे तुम्हीच वाजवायचं. 1 2 3. वाजवा, परत एकदा वाजवा ना. ते गाणं ना जितकं तुम्हाला येतं तितकं वाजवा तर ओळखतील ते. एक थांबा थांबा थांबा, आता जरा तुम्ही बघा येते का, मदत करा. चला बघूया, तुम्हाला एक संधी देतो. अभिनंदन. चला पहिलं बक्षीस तुम्हाला मिळवून दिलेलं आहे 500 रुपयाचं. थँक्यू. पण आता दुसऱ्या गाण्यासाठी ती बासरी हे आव्हान वहिनींसाठीच आहे. कारण पहिली संधी मी मिस्टरांना दिली, तर आता पुढचं गाणं मात्र वहिनींनाच वाजवावं लागेल. चला घ्या, या 2 पैकी एक गाणं निवडा. थांबा, 1 2 3 बोलायचं नाही, घाई करू नका. बरोबर. छान वाजवताय, पण ते गाणं वाजवताना पूर्ण वाजवा. आणि जिथे थांबायचं ना तिथे थांबा. मध्ये पॉज आहे तिथे पॉज घ्या, मग ते ओळखता येणार. 1 2 3. थांबा थांबा, चुकलं. आता हे गाणं बक्षीस मिळणार नाही, पण तुम्ही वाजवा, बघूया ओळखता येतं का. 1 2 3 4. आणि आता तुम्ही सांगा कुठलं गाणं ते. बक्षीस तर गेलं, सांगा. ही नवरी एवढं गाणं आहे, मराठी गाणं बोलतोय. आता तिसरं बक्षीस दोघांनी वाजवायचंय. हा, तुम्ही बासरी छान वाजवताय म्हणून हे तुमच्यासाठी घ्या. हे बघा नीट. हा, आणि तुम्ही वाजवायचं दोघांनी. तुम्ही बासरी आणि तुम्ही ढोलकी. चला 1 2 3. थांबा हो, शांतपणे. आई गाणं ऐका ना तुम्ही. आता तुम्ही वाजवू नका, फक्त तुम्ही वाजवा. हा, 1 2 3.
आता परत एकदा दोघांनी वाजवा. मी वाजू का बासरी? वाजवा. दहा, 9, 8, 7, 6. आता बासरी थोडा लागला. अभिनंदन. आणखी एक 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नंतरच्या खेळात वहिनींची साथ द्यायला कोण येणार बघूया. आणि त्यासाठी या चिठ्ठ्यांमधलं एक नाव मी जाहीर करतो. गीता चव्हाण. पूजा प्रमोद मुरुडकर. या तुमच्या कोण? मोठ्या जाऊबाई. मोठ्या जाऊबाई. हा, आणि त्या त्या शेजारच्या काकी आहेत. शेजारच्या काकी. तुम्ही या इथे कधी राहायला आलात? आम्हाला भरपूर झाली, 25 वर्ष झाली. मला सांगा यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? छान आहेत, हा? अगदी शेजारांसाठी म्हणजे आहेत व्यवस्थित अगदी. जाऊबाई नमस्कार. नमस्कार. आपण कुठे असता? मी जोगेश्वरीला. जोगेश्वरीला. मी सख्या जाऊबाई का? बरं बरं. मग तुमचं आधी लग्न झालं, हो. मग ही मुलगी बघायला तुम्ही पण गेले होते? नाही, आधी सासऱ्यांनी सगळं जमवलं. अच्छा, पण तुम्ही त्यांना आधी बघितलं नव्हतं? नाही नाही. नाही, पण बघितल्यानंतर बोलणं पहिलं बोललात कधी दोघे? तेव्हाच कुंकू लावलं, तेव्हाच बोलायला. तेव्हाच. हो. पण कसा आहे जाऊबाईंचा स्वभाव? हो, खूप छान आहे, प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, जाऊबाई यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे हो? एक जो सर्व संपन्न नाही, ते काहीच बदल नाही झाला पाहिजे त्याच्यात. नको? हा, जशी आहे Very तशी बदली. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, तिघींनाही शुभेच्छा. आणि तुम्हालाही, कारण यानंतरचा जो खेळ आहे त्या खेळामध्ये चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती या घरामध्येच कुठे ना कुठे आहे, ते इथे घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये 3 वाक्य वाचणार. म्हणजे पहिलं तुमच्यासाठी आव्हान, दुसरं आव्हान तुमच्यासाठी आणि तिसरं आव्हान तुमच्यासाठी. पहिला क्ल्यू, टिक टिक वाजते डोक्यात. उठा, जा घेऊन या. आतमध्ये बेडरूम मध्ये 15 सेकंद झाली. नाही, दुसरी वस्तू ती आणल्याशिवाय 20. ठेवा. ठेवा. बसा तिकडे. चपाती बनवायला हे लागतच. खाली खाली सिलेंडर. सिलेंडरच्या खाली. 30 सेकंद झाली. 40, 45. दुधाने तोंड पोळलं की टाकही फुंकून पितात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, तीन. लवकर. 2, 1. वेळ. हे पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आणि वहिनी, ही अन्नपूर्णेची मूर्ती तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता सगळ्या जाऊबाई आहेत, बहीण आहे, सगळ्यांना तुमच्याबद्दल बोलायचंय. अशी कुठली गोष्ट आहे किंवा असा कुठला सल्ला आहे ज्याचा उपयोग या वहिनींना होणार आहे? बोला. तिचं म्हणजे ती रागिष्ट आहे खूप. हो, मग तो राग थोडा कमी करा. तुम्ही सांगा. तशी तिथे खूप प्रेमळच आहे, काही प्रश्नच नाही. पण थोडा राग शांत केला की ती सर्व गुण संपन्नच आहे. आई, प्रियंका तशी चांगली आहे सून, पण तिला जरा राग येतो. काय जर मी डबल काम जर करायला गेले का ती मध्ये डबल काम करता का? तुम्ही मी केलेलं काम करता का? तुमच्या पसंत नाही का येत? तुम्ही जाऊन बसा, जा, मी सगळं करीन. तुमची काळजी खूप आहे. चांगली आहे. होय ना. मुलगा वाईट असेल पण सून माझी चांगली आहे.
बहीण आहे माझी. माझ्या दादासोबत सारखी भांडत असते आणि राग तर तिला इतका लवकर येतो, सतत भांडत असते. बाकी बस काय नाही, तिने राग कमी करावा. मला तुम्हाला विचारायचं, आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करायचा? रागावर नियंत्रण. आणि मीच कबूल करते, माझा आवाज जरा जास्तच येतो. माझा आवाज थोडा मोठाच आहे, त्याच्यामुळे मी बोललेलं असं वाटतं की मी रागातच बोलते. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणा? क्षमा मागायची तरी पण मी आई आणि ह्यांचीच मागेन. ती माझा नेहमीच आवाज वाढलेला असतो, त्याच्यामुळे आमच्या घरात थोडे माझ्यावरूनच वाद होतात म्हणून मग मी दोघांचीही माफी मागेन. आणि थँक्यू पण म्हणायचं असेल तर त्यांच्यामुळेच म्हणेन, त्यांनाच दोघांना म्हणेन. तुम्ही? जर आभार मानायचे असतील तर तुमचे पहिले मानतो, कारण तुमच्यामुळे माझ्या बायकोला माझी चूक कळली. त्यामुळे मी तुमचे खरोखर आभार मानतो. कारण 9 वर्षात जे मला करायचं होतं ते आज तुम्ही एका तासात. असं जर मला सांगितलं ना, हे जर विधान केलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लग्नाला मला आणून बसवतील. नाही पण नक्की. हा. आणि धन्यवाद दोघांना, माझ्या पूर्ण फॅमिलीला देतो मुरुडकर, जे माझ्यासाठी धावून आले, माझ्या प्रोग्रामसाठी आले. आणि खरोखर मला खूप आज माझ्या म्हणजे माझ्या काकांची पण आठवण आली, त्यांनीच करून दिली. खूप मन घट्ट झालं जरा. मिस कोणाला करताय? मीच काकांनाच करतो. एवढं प्रेम काकांवर? हा, त्यांनीच सांभाळलं मला. सांभाळलं म्हणजे? लहानपणापासून म्हणजे तिकडेच लोळपडला आमचा बंगला होता, तिथे आम्ही आमचे रहिवासी सगळे राहायचो. तर तो काही एका वेळाने तो तुटला बंगला. तर आम्हाला एक ट्रान्झिट कॅम्प म्हणून सायनला दिली, प्रतीक्षा नगरला. मग तिकडे आम्ही राहायला गेलो. तेव्हा मग कसा आमच्या वडिलांची तेवढी ऐपत नव्हती सांभाळायची. 2 भाऊ 2 बहिणी होते. त्याच्यामध्ये एका बहिणीला बोर्डिंगला टाकलं होतं आणि मला काका घेऊन गेले होते, त्यांचं आवडीचं होतं म्हणून. भाऊ पण वगैरे प्रायव्हेट वगैरे लहानपणी भरपूर काम करायचा. वर्षातून एकदाच कपडे भेटायचे, तो पण भाव घ्यायचा कमवून. कारखान्यात बटणं लावायचं आणि मग आम्हाला कपडे घ्यायचं. तुमच्याबद्दल इतकं भरभरून बोलताय. खूप मेहनत केली आहे तुम्ही मोठा भाऊ म्हणून. काय वाटतंय? खूप छान वाटतं. त्यांनी तेवढी तरी माझी जाणीव ठेवली, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. म्हटलं वहिनीबद्दल काय सांगणार? वहिनी तर प्रश्नच नाही माझी, ती माझी बहिणी नाहीच आहे, माझी बहीणच आहे. चला, आजपासून राग थोडा कमी होणार, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मिस्टर सुद्धा आज एकदम, म्हणजे त्यांनी म्हटलं की 9 वर्षात मी आल्यामुळे ही गोष्ट कळली. असं काही नाही, या माऊलीलाही ते माहिती आहे. पण शेवटी या वहिनी ज्या असतात घरात आलेल्या, त्यांच्याकडनं सुद्धा खूप अपेक्षा असतात. मग घरासाठी आनंद देता देता, स्वतः नोकरी करता करता, सगळे ताण तणाव सहन करून त्या कुटुंबाच्या सुखासाठी ती सुद्धा झटतच असते. आणि कुठेतरी त्याच वेळेला नकळत तो राग व्यक्त होतो. मला खात्री आहे सगळ्यांचं, म्हणजे जरी राग दाखवला किंवा रागावल्या तरी सुद्धा ज्या क्षणी या कुटुंबावरती कुठलीही गोष्ट चुकीची घडेल त्यावेळेला पटकन धावून जाणारी सुद्धा तीच वहिनी असते. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, खूप छान वाटलं. तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून देण्यासाठी उकळतं दूध असतं तरी त्यात हात घातला असता की नाही? कारण का, जर ती मूर्ती आणली नसती तर नंतर त्याच रागात तेच दूध ते होऊ नये असं नाही. तरी गंमत आहे. थोडक्यात चेहऱ्यावरती हसू यावं, आनंदी राहावं सगळं कुटुंब, हीच मनापासून इच्छा असते. आणि तीच इच्छा घेऊन झी मराठीचा कॅमेरा हा सातत्याने घराघरात पोहोचत असतो. असंच प्रेम करत राहा, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना देतो ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.